काय का रडताय तुम्ही? नाही, रडत नाही आहे मी आता 1-2-3 दिवसापासून कंटिन्यू जागलेलो आहे. आमची युतीची जी बोलणी चालू होती त्या बोलणीसाठी जागरण भरपूर झालेलं आहे. आणि आता जे कार्यकर्ते जमा झालेले त्या कार्यकर्त्याच्या भावना ज्या आहे भावना प्रचंड आक्रमक झालेल्या आहे. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी युतीच्या बोलणीमध्ये जागा सुटल्याच्या चर्चा आहे त्यानुसार आपल्याला आपले जे पक्ष वाढवण्यासाठी काम करणारे जे कार्यकर्ते आपल्या पक्षासाठी त्यांनी खस्ता काढलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2.5 ते 3 वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पक्षाला अडचणीच्या काळातसुद्धा आणि निवडणुकीच्या काळातसुद्धा ज्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं त्या कार्यकर्त्यावर कुठंतरी अन्याय होतोय आणि तो सहन होत नाही आहे. कारण असं म्हणतात की राजकारणामध्ये पक्ष हा कधीच कोणाच्या बापाचा नसतो. राजकारणामध्ये पक्ष हा फक्त कार्यकर्त्याचा असतो आणि त्याच कार्यकर्त्यावर कुठंतरी अन्याय होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं मला थोडं या ठिकाणी वाईट वाटतं. रडतच बाहेर पडले ना ऑफिसमधून तुम्ही? नाही. अहो आम्ही डोळ्याने बघितलं तुम्ही रडत बाहेर पडले. आमदार प्रदीप जयस्वाल यांना बोलून आहे फक्त दहीवरून आलंय. नाही. काय वाटलं? नाही, वाईट वाटायचं मी सांगितलं ना. जेव्हा समोर 2.5 वर्षापासून 3 वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता आणि जेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं तेव्हा त्याचं स्वप्न कुठंतरी भंगलं जात आहे. आणि पालक म्हणून जिल्हाप्रमुख म्हणून मी खऱ्या अर्थानं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. बाकी दुसरं काही नाही. पण हे कशामुळं ही कुणामुळे वेळ आली? नाही, ते कोणामुळं होतं आहे ते त्याच्याबद्दल मला कदाचित बोलता येणार नाही. परंतु काल संध्याकाळपर्यंत युतीची बोलणी व्यवस्थित चालू होती. काल रात्री आम्ही घरी आल्यानंतर काही त्याच्यामध्ये अजून वरिष्ठ पातळीवर लोकांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला. आतापर्यंतही जागा कोणत्या सोडल्या किती सोडल्या याच्यापर्यंत आतापर्यंतही काहीच माहिती आम्हाला मिळाली नाही. परंतु जी चर्चा या ठिकाणी होती ज्या पद्धतीने फॉर्म भरले जातात आपण बघितलं की अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही फॉर्म भरलेले ती जी संख्या जर लक्षात घेतली तर आम्हाला मिळणाऱ्या जागा ह्या अतिशय कमी आहे हे लक्षात येतं आहे. म्हणून नाराज आहे? नाही, नाराज नाही आहे मी मला कार्यकर्त्याचा या ठिकाणी पानिपत होतं त्याच्यामुळे मला वाईट वाटतं. तुम्हाला जी कमिटमेंट केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते काय होती आणि त्याचं काय? नाही, मला कोणतीच कमिटमेंट एकनाथ शिंदे साहेबांनी जागा बोल ना मग. असं आहे की तुमचा जो प्रभाग आहे ज्यामध्ये 22 नंबरचा होता तो भाजपला कुणी सोडला आणि कुणी तुमच्यावरती अन्याय केला? नाही, माझ्यावरती आणण्याचा हा विषयच नाही आहे. 22 नंबरच्या प्रभागामध्ये जे मी काम करत होतो त्या 22 नंबरच्या प्रभागामध्ये गेल्या 7 वर्षामधून मी काम करतो. अनेक विकासाचे कामं त्या ठिकाणी केले. एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास 4 ते 5 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिला. त्या जागा किती सोडल्या किती आम्हाला भेटल्या याच्याबद्दल कोणत्याच प्रकारची स्पष्टता या ठिकाणी नाही. आणि नाराज असायचं कारण नाही. ती जागा कारण मी ऑलरेडी दुपारीच जाहीर केलेलं आहे की मी लढणार नाही. त्याच्यामुळे जागा मला सुटली काय नाही. अन्याय केला माझ्यावरती कार्यकर्त्याला तिकीट मिळू नये असं कुणाला वाटतं? माझ्या कार्यकर्त्याला तिकीट मिळू नये असं कोणाला वाटतं यापेक्षा माझ्या कार्यकर्त्याच्या असणाऱ्या जागा या ठिकाणी आम्हाला मिळत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नाही, पण तुम्हाला कुणाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळू नये कारण की तिथे प्राबल्य असताना सुद्धा तो प्रभाग सोडण्यात आला अशा प्रकारचे? मी सांगतो ना, आमचे 7 नगरसेवक त्याच्यात जात आहे. असेच जागा सगळ्या सोडल्या जातात. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजीनगर वॉर्ड की त्या वॉर्डांनी खऱ्या अर्थानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मतदान आम्हाला दिलं आणि आज त्याच ठिकाणी तिथलच्या 3 जागा भारतीय जनता पार्टीला सोडल्या गेल्या अशा पद्धतीची चर्चा आहे. आता तुमची पुढची भूमिका काय? पुढची भूमिका मी सांगितलं, मी निवडणूक लढणार नाही. ज्या काही कार्यकर्त्यांना जागा दिल्या जातील जिथं कार्यकर्ते सक्षम राहतील त्या ठिकाणी मी पक्षाचा प्रचार करणार. पक्षातून बाहेर वगैरे नाही? नाही पक्षातून. भाजपचे शहराध्यक्ष आता प्रस्ताव युतीचा प्रस्ताव घेऊन पालकमंत्र्यांच्या घराकडे निघालेले आहे. त्या पालकमंत्र्याला विचारावं लागेल. मी कमिटीत असूनही मला अजून माहिती नाही. असं आहे की तुम्ही भाजपा तुमची पक्ष कार्यालयामध्ये होते अक्षरशः तुम्ही कॅमेऱ्यात आले की तुम्ही रडत बाहेर? नाही, असं तुम्ही रडण्याची वेळ तुमच्यावरती का आली?
रडत वगैरे बाहेर नाही आलो मी तिथून रागाने बाहेर आलो. आणि त्याचं कारण असं आहे की जे समोर कार्यकर्ते आमच्या येत आहेत त्यांना देण्यासाठी आमच्याकडं समर्पक उत्तर नाही आहे. त्याच्यामुळं वैतागून मी तिथून बाहेर आलो. रडत वगैरे आलं नाही. जेव्हा माझं लोकसभेचं तिकीट कटलं तेव्हा मी रडलो नाही. विधानसभेमध्ये मला संधी मिळाली नाही तेव्हा मी रडलो नाही. मला अनेक त्रास देण्याचा प्रयत्न पक्षात झाला तेव्हा मी रडलो नाही. त्याच्यामुळे आता रडण्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत नाही. कारण मी ज्या प्रभागात माझी काम करण्याची इच्छा आहे किंवा ज्या प्रभागात माझ्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ते सगळे प्रभाग अतिशय ताकदीचे. त्याच्यामुळं तिथं कुठं रडण्यासारखी परिस्थिती मला असं वाटतं आता उपलब्ध नाही आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.